नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे। स्पेसिफिक सिव्हिल इंजिनियर बद्दल जर बोलायचं म्हटलं तर नुकतीच टीपीएची एक्झाम झालेली आहे आणि ही जी काय टीपीएची एक्झाम झालेली आहे त्याची फर्स्ट आन्सर की देखील विद्यार्थ्यांना मिळालेली आहे। ओके, सो प्रत्येक विद्यार्थ्याला आता ही क्लिअरिटी मिळालेली आहे की आपल्याला टीपीए एक्झाम मध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत आणि आता ह्या मार्क्सवरून आपलं सिलेक्शन होईल की नाही याची प्रत्येकाला खात्री या ठिकाणी पटलेली आहे। ओके, पण आता मागं भूतकाळामध्ये काय झालं आता हे विसरून जायचं आहे। आपल्याला कमी मार्क्स आलेत, जास्त मार्क्स आलेत, आता याचा जास्त विचार करायचा नाही। ओके, पण आता पुढे जाण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। ज्या काही चुका भूतकाळामध्ये जे काही चुका आपल्याकडून झालेल्या आहेत आता ह्या चुकांमधून आपल्याला काहीतरी शिकायची या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि या चुकांमधून जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मागचं जे काही पेपर झालेलं आहे याचा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ॲनालिसिस करावं लागेल की आपण टेक्निकलमध्ये कमी पडलोय, नॉन टेक्निकलमध्ये कमी पडलोय। ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाता येणार आहे। ओके, त्याबद्दलच या ठिकाणी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे की नेक्स्ट जे आपलं टार्गेट असणार आहे ते असणार आहे बीएमसी। बीएमसी ची जी एग्जाम आहे जेई ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर याच्यासाठी पुढे गेल्यानंतर आपल्याकडे एग्जाम असणार आहे आणि आता साधारण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थ्यांना कायमच उत्सुकता असते की सर एग्जाम कधी होणार आहे। सो बीएमसी ची एग्जाम कधी होणार आहे हा आपण सगळ्यात आधी पहिला मुद्दा बघणार आहोत। त्यानंतर नॉन टेक्निकल साठी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा किती दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत, त्यानंतर टेक्निकल साठी राहिलेल्या दिवसासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, एग्जाम मध्ये गेल्यानंतर जे काही 90 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे त्यामध्ये आपलं टाइम मॅनेजमेंट कसं आपण केलं पाहिजे, त्यानंतर सेफ स्कोर आपला काय असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी डिटेलमध्ये बोलणार आहोत। ठीक आहे, सो सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीची उत्सुकता असते की सर एग्जाम कधी होईल, बीएमसी ची एग्जाम कधी होईल। बघा आता ही तारीख या ठिकाणी ऑलरेडी मी तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला डेट या ठिकाणी मी एक्झॅक्ट देत नाहीये पण मत मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे, समजून घ्या। आता ही जी काही मी डेट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, हा जो काही टाइम मी तुम्हाला सांगत आहे हा एक अंदाजे आहे। ओके, यामध्ये थोडंफार इकडे तिकडे या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत। ओके, सो बीएमसी ची एग्जाम कधी होईल तर साधारण आपण जर विचार केला तर फेब्रुवारीच्या एंड पर्यंत बीएमसी ची एग्जाम होण्याचे चान्सेस आहेत। आता थोडं पुढे जर गेलं तर जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतं, मार्चच्या फर्स्ट वीक पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतं। म्हणजे अंदाजे वर्स्ट कंडिशन म्हणजे किती जरी लवकर झाली तर अंदाजे आपल्याकडे किती दिवसाचा वेळ शिल्लक आहे, 40 ते 45 दिवसाचा वेळ आपल्याकडे या ठिकाणी शिल्लक आहे। म्हणजे जर आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे ही गोष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। सो अंदाजे आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे, 40 ते 45 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे। या 40 ते 45 दिवसाचं युटिलायझेशन, योग्य युटिलायझेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। सो पहिला प्रश्न तुमचा जो आहे की बीएमसी एग्जाम कधी होईल तर फेब्रुवारी एंड ला एग्जाम होऊ शकते, हा माझा अंदाज आहे। यावर तुम्ही फर्म राहायचं नाही, तुमच्या परीने तुम्हाला जर काही माहिती काढता येत असेल तर तुम्ही काढू शकता। ही माहिती देखील काही मी माझ्या मनाने सांगत नाहीये, मी बीएमसी मध्ये जे काही माझे कॉन्टॅक्ट आहेत त्यांना विचारूनच या ठिकाणी मी तुम्हाला ही माहिती या ठिकाणी देत आहे। ठीक आहे, चला आता पुढे जाऊयात आपण। सगळ्यात पहिल्यांदा बीएमसी एग्जाम साठी अतिशय महत्त्वपूर्ण आपलं जे पुस्तक आहे ज्यामध्ये 40 मार्कचा सिलेबस आपण कव्हर करतो। किती मार्कचा सिलेबस या ठिकाणी आपण कव्हर करतो, 40 मार्कचा सिलेबस या ठिकाणी कव्हर करतो। यामध्ये जीएस आणि रिझनिंग या दोन्ही पार्ट 20 मार्क्स असे टोटल 40 मार्कचा सिलेबस या पुस्तकातून मिळत आहे। जवळपास 5000 प्लस कॉपीज ह्या पुस्तकाच्या आतापर्यंत विकल्या गेलेल्या आहेत। एवढं अप्रतिम हे पुस्तक आपण या ठिकाणी बनवलं आहे। मागील 6 महिन्यापासून आपण यावर काम करत होतो। ज्यावेळेला हे बुक पब्लिश केलं त्याआधी जवळजवळ 6 महिने आपण या पुस्तकावर काम केलेलं आहे आणि खूप सारे असे विद्यार्थी आहेत की त्यांचे रिव्ह्यूज देखील तुम्ही वाचू शकता। मी ऑलरेडी टेलिग्रामवर ते टाकलेले आहेत आणि नुकतीच जी टीपीए एक्झाम झाली, बरोबर, टाउन प्लॅनिंग असिस्टंटची जी एक्झाम झाली त्यामध्ये जो जीएसचा पेपर होता त्यामध्ये देखील मॅक्झिमम क्वेश्चन आपल्या बुक मधून आलेले होते, जे की आपण ऑलरेडी पुस्तक फक्त बीएमसी साठी या ठिकाणी डिझाइन केलं होतं, समजतंय ना। सो आपण ऑलरेडी जास्त फोकस आपल्या टीपीवर नव्हताच पण तरी देखील जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले होते। करंट अफेअर देखील ह्याच पुस्तकातून विचारलं गेलं होतं। आता ह्या पुस्तकामध्ये करंट अफेअर कधीपर्यंतचं कव्हर केलेलं आहे तर जानेवारी 2024 पासून
जानेवारी 2024 पासून सप्टेंबर 2024 पर्यंत यामध्ये कव्हर आहे आणि राहिलेले जे महिने आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जर आपली एक्झाम आपण म्हटलं की फेब्रुवारी मध्ये असेल तर जानेवारी आणि तुमचा अर्धा फेब्रुवारी याच्या देखील तुम्हाला पीडीएफ त्या ठिकाणी भेटणार आहे. ऑलरेडी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पीडीएफ आपण ऑलरेडी ऍप मध्ये टाकलेला आहे. किंवा जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला त्या ठिकाणी मेसेज करू शकता. मी तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पीडीएफ देईलच, पण पुढे जाऊन आता याच्यामध्ये काय काय अपलोड होणार आहे, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या सगळ्या पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत हा सगळा कंटेंट तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि स्पेसिफिक बोलायचं म्हटलं तर जीएसचा इंग्लिश मधील कंटेंट कुठेही उपलब्ध नाही. हा जो काही पूर्ण जे बुक आहे हे कशामध्ये आहे, इंग्लिश मध्ये आहे आणि तुमची एक्झाम देखील कशामध्ये असणार आहे, इंग्लिश लँग्वेज मध्येच असणार आहे. लक्षात घ्या, भरपूर कंटेंट तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध असेल पण इंग्लिश मध्ये कंटेंट कुठेही उपलब्ध नाही. म्हणून मी ह्या स्लाइडवर जरा जास्त भर देत आहे की इंग्लिश मध्ये कंटेंट कुठेही उपलब्ध नाही. तुम्ही आता कितीही मराठीमधून केलं तर तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये क्वेश्चन हे फक्त आणि फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये असणार आहेत. सो तुम्हाला अभ्यास करताना रिझनिंगचा असेल, जीएस जीकेचा असेल, करंट अफेअर असेल, या सगळ्याचा अभ्यास फक्त कशामध्ये करायचा आहे, इंग्लिश लँग्वेज मध्ये करायचा आहे. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. आता याबद्दल जर बोलायचं म्हटलं, आपल्या मार्किंग स्कीम बद्दल जर बोलायचं म्हटलं 2 मिनिटात मी सांगतो. ऑलरेडी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितच आहे, पण टीपीची एक्झाम देता जर तुम्ही ह्या गोष्टी थोड्या मागे टाकल्या असतील तर फक्त एकदा ओव्हरलुक आपण या ठिकाणी करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे असतं बीएमसी जीएस जीके. किती प्रश्न असतात, 20 प्रश्न 20 मार्क्ससाठी त्या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर रिझनिंग विचारलं जातं 20 प्रश्न 20 मार्क्ससाठी. त्यानंतर टेक्निकल विचारलं जातं 60 प्रश्न 60 मार्क्ससाठी. ओके, आता हा जो टेक्निकलचा पार्ट आहे हा सिव्हिल साठी वेगळा आहे आणि मेकॅनिकल इलेक्ट्रिकल साठी वेगळा आहे. पण हा जो 40 मार्कचा सिलेबस आहे हा सगळ्यांसाठी सेम आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल सगळ्यांसाठी हा 40 मार्कचा सिलेबस काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, सो सगळ्यात पहिले आपण नॉन टेक्निकल बद्दल या ठिकाणी बोलणार आहोत. ओके, सो टोटल जर काउंट केले तर किती प्रश्न आहेत आपल्याकडे, 100 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. किती मार्क्ससाठी, 100 मार्क्ससाठी हा आपला टोटल पेपर असणार आहे. वेळ आपल्याकडे असणार आहे 90 मिनिट. 90 मिनिटाचा वेळ आपल्याकडे असणार आहे. म्हणजे एक प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याकडे 1 मिनिट देखील नसणार आहे. ओके, निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर यस, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे एक प्रश्न चुकला तर मार्कच्या 1/4 निगेटिव्ह म्हणजे 0.25 मार्क्स त्या ठिकाणी तुमचे काय होणार आहेत, कमी होणार आहेत. टीपीएला निगेटिव्ह मार्किंग नव्हती, बरोबर. सो आता आपल्याला इथे किती क्वेश्चनचा अटेम्प्ट असला पाहिजे याकडे देखील भर त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे. उगीच काहीतरी फेकायचं आणि मग आपले मार्क कमी करायचे असं करायचं नाही. ठीक आहे, चला जाऊयात आता आपण सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रॅटेजी फॉर नॉन टेक्निकल. नॉन टेक्निकल साठी तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता आपल्याकडे जर आपण म्हटलं किती दिवस शिल्लक आहेत, 45 जर दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. ओके, ऑलरेडी ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला मागे देखील सांगितली होती. जर तुम्ही फॉलो केली असेल तर ऑलरेडी तुमचं हे झालं असेल पहिला पॉईंट. पण आता ज्यांनी सुरू केलेलं नाही अभ्यास, हे आता सुरू करतायत, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्ट युअर प्रिपरेशन विथ रिझनिंग. आता मी हे काय सांगतोय समजून घ्या. रिझनिंग पासून सुरुवात करायची. का करायची पुढे गेल्यावर सांगतो, समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही बीएमसीचा अभ्यास करत आहात तर रिझनिंग ह्या विषयापासून सुरू करायचे. किती दिवसाचं टार्गेट ठेवायचे, जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करत असाल फुल टाइम तर 4 ते 5 दिवस खूप झाले, मॅक्झिमम उडून टोला मारला तर 6 ते 7 दिवसामध्ये आपल्याला रिझनिंग संपवायचं. ओके, तुम्ही जर जॉब करता करता अभ्यास करायचा मग तुम्हाला 10 दिवस त्या ठिकाणी लागू शकतात. ठीक आहे, तो 6 ते 7 दिवसामध्ये रिझनिंग हा टॉपिक आपल्याला काय करायचा आहे, संपवायचा आहे. म्हणजे आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल की आपले 20 मार्क्स काय होणार आहेत, फिक्स होणार आहेत. मग आता कुठून करायचा, तुम्ही कुठूनही करू शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍपवर जर गेलात 300 रुपयात रिझनिंगचा कोर्स उपलब्ध आहे. तुम्हाला नोट्स काढायची गरज पडणार नाही, कारण की तुम्ही ऑलरेडी बुक देखील त्या ठिकाणी परचेस केलेला आहे. बुक मधला कंटेंट आणि व्हिडिओ मधला कंटेंट हा काय आहे, एक्झॅक्टली सेम त्या ठिकाणी असणार आहे. सो तुम्हाला सेपरेट नोट्स काढायची गरज त्या ठिकाणी पडणार नाही. सो सगळ्यात पहिले नॉन टेक्निकल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुमचं प्रिपरेशन हे रिझनिंग पासून सुरू करायचं आहे. किती दिवसाचं टार्गेट ठेवायचं, 6 ते 7 दिवसाचं टार्गेट ठेवायचं. ओके, म्हणजे रिझनिंगचा विषय संपला. आता इथून पुढे नॉन टेक्निकलची स्ट्रॅटेजी मी सांगतोय. इथून पुढे काय करायचे, 7 दिवस झाले किंवा तुमचा रिझनिंग हा सब्जेक्ट संपला 5-6 दिवसामध्ये, की तुम्हाला काय करायचे, रोज दुपारचा जो वेळ आहे, रोज दुपारचा जो वेळ आहे जेवण झाल्यानंतर ज्यावेळेला आपण आळसलेला असतो त्यावेळेला रोज एक 20 क्वेश्चनची 20 मार्क्सची रिझनिंगची टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. 20 क्वेश्चन 20 मार्क्स आणि वेळ तुम्हाला द्यायचा आहे 30 मिनिट. 20 क्वेश्चन्स
20 मार्क्स आणि हा तुमचा काय असणार आहे टाइम 30 मिनिटचा. एवढी रोज टेस्ट तुम्हाला दुपारी जेवण झालं की ही टेस्ट द्यायची आहे. आता यांनी काय होणार आहे, जर तुम्ही आज टेस्ट देताय 20 पैकी तुम्हाला सपोज 5च मार्क मिळाले, काही हरकत नाही. 5च मार्क मिळाले काही हरकत नाही. पण नेक्स्ट डे तुम्हाला किती मार्क मिळणार आहे, 5 पेक्षा जास्त मार्क्स मिळणार आहे. काय मिळणार आहेत, कारण की तुम्ही जर रिव्हर्स जातायत बरोबर ना, हे तर तुम्हाला 5च मार्क्स मिळाले. सो तुम्ही अभ्यास करणार आहेत, कारण माझी कुठे चूक झाली, मी तर ऑलरेडी 6 ते 7 दिवस अभ्यास केला होता, मला 5च मार्क्स काय मिळाले. मग 5च मार्क्स काय मिळाले याचे तुम्हाला कारण भेटतील. मग कारण काय असू शकतं की तुमची प्रॅक्टिस कमी पडते, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला सोपी वाटते, तुम्ही त्याला काय सोपी वाटते पण ती ऍक्च्युली सोपी असतेही, पण तुम्ही त्याला फारच लाईटली घेतलेलं असतं. मग तिथे तुम्ही सुधारणा करू शकतात. सिली मिस्टेक झालेले असतात, त्याला तुम्ही तिथे सुधारणा करू शकतात. अशा गोष्टींचं अनालिसिस करून हळूहळू तुमचे मार्क्स, पहिल्या दिवशी तुम्हाला 5 मार्क्स मिळाले, दुसऱ्या दिवशी 7 मिळाले, नंतर तुम्हाला 12 मिळाले, नंतर 15 मिळाले, असं आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, असं आपल्याला 20 पैकी 20 पर्यंत पोहोचायचं आहे. जर 20 पैकी 20 जरी नाही मिळाले, पण 18-19 मार्क्स तर तुम्हाला मिळालेच पाहिजे. कारण की रिझनिंग हा असा एकमेव सब्जेक्ट आहे जिथे तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता, जिथे तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. सो मी पहिल्या लेक्चर पासून सांगतोय बीएमसीसी स्ट्रॅटेजी मध्ये की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा विषय जर करायचा असेल तर रिझनिंग हा विषय पूर्ण करायचा आहे. आज एक चॅप्टर केला, उद्या एक चॅप्टर केला, परवा एक चॅप्टर केला, असं चालणार नाही. एकदाच वन शॉट 5-6 दिवस लागतील, रिझनिंग संपला. पण त्यानंतर रोज जेवण झाल्यावर, दुपारचं जेवण झाल्यावर एक टेस्ट द्यायची म्हणजे द्यायची. मग आता हे टेस्ट आणायच्या कुठून, एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ॲपवर ऑलरेडी ह्या टेस्ट उपलब्ध आहेत. फक्त 300 रुपयामध्ये 50 टेस्ट ज्या आहेत, 50 टेस्ट तुमच्या ज्या आहेत ह्या जीएस जीकेच्या आहेत, आणि 50 टेस्ट ह्या तुमच्या कशाच्या आहेत, रिझनिंगच्या आहेत. ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला 50 आणि 50 अशा 100 टेस्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रत्येक टेस्ट मध्ये किती क्वेश्चन असणार आहे, 20. म्हणजे फायनल एक्झाम मध्ये देखील तुमची किती असणार आहे, 20. सो टाइम मॅनेजमेंट देखील आतापासूनच करायचं. म्हणून मी या ठिकाणी म्हटलं 30 मिनिट आपल्याला द्यायचे आहे. पुढे गेल्यावर मी टाइम मॅनेजमेंट मध्ये सांगेल की रिझनिंग साठी 30 मिनिट का द्यायची. समजून घेतलंय. ओके, सो 30 मिनिट तुम्हाला रिझनिंग साठी द्यायचे आहेत. आणि टेस्ट मध्ये मी इथे जीएस जीके साठी 20 मिनिट दिलेले आहेत, पण त्याला त्याची तेवढी गरज लागणार नाही. पुढे गेल्यावर मी सांगेल की जीएस जीके साठी पेपर मध्ये किती वेळ ठेवायचा आहे, रिझनिंग साठी किती ठेवायचा आहे, टेक्निकल साठी किती ठेवायचा आहे. सो नॉन टेक्निकल बद्दल जर बोलायचं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे तर क्लिअर झालं की 6 ते 7 दिवसामध्ये रिझनिंग सुरू संपवायचे. त्यानंतर रोज दुपारी एक टेस्ट रिझनिंगची द्यायची म्हणजे द्यायची, ज्याने तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे हा विसरणार नाही. रोजच्या रोज तुमची प्रॅक्टिस होत राहील. रिझनिंग हा असा सब्जेक्ट नाही की मी एक्झामच्या आधी 5 दिवस रिझनिंग केलं आणि मला आउट ऑफ मार्क्स मिळाले नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत रिझनिंगचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. आणि जर तुम्ही रिझनिंगचे मार्क्स मिळवले नाही तर तुमचं सिलेक्शन अवघड होणार आहे. क्लिअर. सो हे झालं तुमचं रिझनिंग बद्दल. ओके, सेकंड, त्यानंतर हेच जे मी तुम्हाला सांगितलं की रोज तुम्हाला काय करायची, टेस्ट द्यायची आहे आणि 20 मार्चच्या आपल्याला जवळपास त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. मग आता जीएस जीके बद्दल काय करायचं, 7 दिवस संपले की रोज कोणतेही 1 ते 1.5 तास, 1 ते 1.5 तास आपल्याला काय करायचं आहे, 1 ते 1.5 तास आपल्याला काय करायचं आहे, जीएस जीके आपल्याला वाचायचं आहे. मग कुठून वाचायचं, एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऑलरेडी पुस्तक लॉन्च झालेलं आहे. ऑलरेडी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी ते परचेस केलेलं आहे. जर केले नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा ते परचेस करायचे आणि रोज फक्त तुम्हाला 1 ते 2 तास त्या ठिकाणी जीएस जीके साठी द्यायचे आहेत. ओके, एकदाच मी घेतलं पूर्ण वाचून काढलं असं होणार नाही. रोज 1-2 तास 1-2 तास द्यायचं. आणि जो राहिलेला वेळ आपल्याकडे असणार आहे, जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल तर 2 तास याच्यात गेले, 1 तास याच्यात गेला, बरोबर. मग किती राहिले, 5 तास. मग 5 तासामध्ये टेक्निकल करायचं आहे. त्याची सेपरेट स्ट्रॅटेजी पुढे गेल्यावर तुम्हाला सांगणार आहे. क्लिअर, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके, मग आता जीएस जीके आणि रिझनिंगचे इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते असतील तर या ठिकाणी आपण बोलूयात. ओके, एवढे टॉपिक जीएस जीके मध्ये आहेत. कोणकोणते आहेत, बीएमसीचं इंट्रोडक्शन, ज्योग्राफी ऑफ मुंबई, बिल्डिंग अँड मॉन्युमेंट्स इन मुंबई, हिस्ट्री इन मुंबई. त्यानंतर स्टॅटिक बद्दल जर बोलायचं म्हटलं तर इंडियन पॉलिटी, इंडियन इकॉनॉमी, हिस्ट्री, त्यानंतर ज्योग्राफी आणि लास्टला आहे करंट अफेअर. मग मार्कांबद्दल जर बोलायचं म्हटलं, मार्क डिस्ट्रीब्युशन जर बोलायचं म्हटलं, 20 मार्क्स साठी जर आपल्याकडे काय असणार आहे, जीएस जीके असणार आहे, तर 3 ऑप्शन या ठिकाणी मी दिलेले आहेत. बरोबर. पहिल्या ऑप्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं, बरोबर ना, तर करंट अफेअरवर 8 ते 9 प्रश्न विचारले जातील. ओके, त्यानंतर मुंबई जीएस जीकेवर 9 ते 10 प्रश्न विचारले जातील आणि स्टॅटिकवर 2 ते 3च प्रश्न विचारले जातील. क्लिअर. दुसऱ्या ऑप्शन मध्ये जर पाहिलं, 6 ते 7 प्रश्न तुमचे कशावर विचारले जातील, करंट अफेअरवर विचारले जातील. 8 ते 9 प्रश्न हे तुमच्याकडे मुंबई जीएस जीके आणि 5 ते 6 प्रश्न हे कशावर विचारले जातील, स्टॅटिक जीएस जीकेवर विचारले जातील. थर्ड ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर करंट अफेअरवर 14 ते 15 प्रश्न. ओके, एकही प्रश्न जी मुंबई जीएस जीकेवर नसू शकतो, असंही केस असू शकते. आणि राहिलेले 5 ते 6 प्रश्न कशावर असू शकतात, स्टॅटिक जीएस जीकेवर असू शकतात.
पॉसिबिलिटी आहे. सो सगळ्यात मेन जो फोकस आपल्याला करायचा आहे हा करायचा आहे करंट अफेअर. इथे मी स्टार करतो. जीएस जीके मध्ये जर सगळ्यात जास्त काही करायचं असेल तर 5 स्टार 6 केलेत मी. ठीक आहे. हा 5 स्टार किंवा 6 स्टार तुम्हाला कशाला द्यायचे आहेत तर करंट अफेअरला द्यायचे आहेत. समजतंय. मॅक्झिमम वेळ हा तुम्हाला जीएस जीके मध्ये जर द्यायचा असेल तर करंट अफेअर कुठून कुठपर्यंत 1 ते 1.5 वर्षाचा करंट अफेअर आपल्याला करायचं आहे. रिस्क घ्यायची नाही. मॅक्झिमम फोकस हा मागच्या 6 महिन्यावर असेल. पण जर 14 ते 15 क्वेश्चन आले समजतंय ना आणि आपण 6 महिन्याचं करंट अफेअर करून गेलो आणि जर 4-5 क्वेश्चन जरी वरचे मागच्या त्याच्या आधीच्या 6 महिन्याचे आले तर ते आपले गेलेत ना. समजतंय. सो रिस्क घ्यायची नाही. एकदम प्रिसाइज वे मध्ये आपण बुक मध्ये आणि आपल्या पीडीएफ मध्ये करंट अफेअर दिलेला आहे. सो मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो त्याच्या बाहेरचे क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाहीत आणि जर आले जरी तर ते कुणालाच येणार नाहीत. समजून घ्या. सो जास्तीत जास्त आपल्याला करंट अफेअर कुठपर्यंत करायचे जानेवारी 2024 पासून. जानेवारी 2024 पासून आणि जर आपण म्हटलं फेब्रुवारी मध्ये एक्झाम आहे तर 15 फेब्रुवारी 2025 पर्यंतचं करंट अफेअर आपल्याला करायचं आहे. जानेवारी 2024 पासून सुरू करायचंय. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंतचं करंट अफेअर आपल्याला करायचं आहे. जर फेब्रुवारी एंडला एक्झाम झाली तर. जर मार्च मध्ये गेली तर मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये झाली तर पूर्ण फेब्रुवारीचं देखील आपल्याला करंट अफेअर त्या ठिकाणी करावं लागेल. सो जीएस जीके मध्ये जर सगळ्यात जास्त फोकस करायचा असेल तर कशावर करायचं आहे करंट अफेअरवर. क्लिअर. हा आता याच्यामध्ये मुंबई बद्दल जर बोलायचं म्हटलं सगळ्यात जास्त फोकस हा जिओग्राफीवर करायचा मुंबईच्या. ओके. आणि बिल्डिंग अँड मॉन्युमेंट्स वर करायचे. ठीक आहे. मग हिस्ट्री आणि बीएमसी इंट्रोडक्शन वर तेवढं नाही केलं तरी चालेल पण करायचं. जर बुक मध्ये आहे सिंपल लँग्वेज मध्ये दिले तर करणं गरजेचं आहे. पण एखाद्याकडे वेळ नाहीये तर हे 2 टॉपिक करणं मस्ट आहे. क्लिअर. नेक्स्ट स्टॅटिक मध्ये जर करायचं असेल तर इंडियन पॉलिटी करा आणि हिस्ट्री करा. हा ज्याला वेळ आहे त्यांनी सगळं करायचं आहे. इंडियन पॉलिटी मेन आहे आणि हिस्ट्री मेन आहे आणि करंट अफेअरला तर काही ऑप्शन नाही. ओके. हे झाले तुमचे जीएस जीके चे महत्त्वाचे टॉपिक त्या ठिकाणी सांगितले. क्लिअर. हा आता रिझनिंगचे एवढे 10 टॉपिक आहेत आणि करणं गरजेचं आहे. डिरेक्शन, इनइक्वॅलिटी, सिटिंग अरेंजमेंट, पझल, ब्लड रिलेशन, व्हेन डायग्राम, कोडिंग डिकोडिंग, सिलोजिझम, कॅलेंडर आणि इनपुट आउटपुट. तुम्ही म्हणता की सर कोणता टॉपिक नाही केला चालेल. 2 मिनिटासाठी. व्हेन डायग्राम नाही केला तरी चालेल आणि कॅलेंडर नाही केलं तरी चालेल पण क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. मी अजूनही पण सांगतो. हा पण जर सोडायचं असेल वेळच नाही मिळत आहे व्हेन डायग्राम सोडा कॅलेंडर सोडा बाकी प्रत्येक टॉपिक करायचं आहे. प्रत्येक टॉपिक आपल्याला हे जेवढे काही मी टॉपिक दिलेले हे सगळेचे सगळे टॉपिक करायचे आहेत. आता क्वेश्चन कसा विचारला जातो. एक तुम्हाला पॅरेग्राफ दिला जातो. ओके. आणि त्या खाली सब क्वेश्चन 1, 2, 3 कधी कधी 4 असतील कधी 5 असतील. ओके. अशा टाइप मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. सो आयबीपीएस ची लेवल समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी आपल्या ऍप मध्ये आपल्या कोर्स मध्ये दिलेल्या आहेत. ओके. ही सगळी स्ट्रॅटेजी झाली तुमची नॉन टेक्निकल साठी. ठीक आहे. हा जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की टेस्ट कुठून आणायच्या 50 टेस्ट कशाच्या रिझनिंगच्या 50 टेस्ट कशाच्या जीएस जीकेच्या आणि हा पूर्णचे पूर्ण जे ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ही 100 टेस्टची ही किती रुपयामध्ये उपलब्ध आहे फक्त आणि फक्त 299 रुपयात. कुठे उपलब्ध आहे एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप तुम्हाला काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर टेक्निकल नॉन टेक्निकल सिव्हिल साठी जर टेस्ट पाहिजे असेल 15 टेस्ट तुमच्या वर्षाचे आहेत सब्जेक्ट वाईज आहेत आणि 3 फुल मॉक टेस्ट आहे. या कितीमध्ये मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपयात मिळणार आहे. जे ऑलरेडी सब इंजिनियर आहेत रवी नायकवडे सर यांनी स्वतः ह्या टेस्ट काय केलेल्या आहेत या ठिकाणी डिझाईन केलेल्या आहेत. चला जाऊयात पुढे. आता टेक्निकल बद्दल जर बोलायचं म्हटलं बरोबर ना. सो टेक्निकल बद्दल जर बोलायचं म्हटलं कोणकोणते विषय आहेत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थेरी ऑफ स्ट्रक्चर, त्यानंतर आहे तुमच्याकडे स्टील, त्यानंतर आहे आरसीसी, त्यानंतर सीपीएम आहे, सर्वेइंग आहे, इस्टिमेशन आहे, त्यानंतर आहे आपल्याकडे जिओ टेक्निकल, हायवे, ब्रिज आणि एन्व्हायरमेंट असे 13 विषय तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. क्लिअर. आता याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं नॉन टेक्निकलचं झालं बोलून बरोबर. 7 दिवस आपले गेले रिझनिंग मध्ये. त्यानंतर रोज 1-1.5 तास तुम्हाला कशाला द्यायचा आहे जीएस जीकेला द्यायचा आहे आणि 1 तास वेळ हा तुम्हाला कशाला द्यायचा आहे टेस्ट मध्ये द्यायचा आहे रिझनिंगच्या. ओके. राहिलेल्या वेळेमध्ये 7 दिवसानंतर रोज आपल्याला एक कोणता तरी सब्जेक्ट सुरू करायचा. मग सुरू कशापासून करायचे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल पासून सुरू करायचं कारण की टीपीएची एक्झाम मध्ये स्ट्रक्चरचे सब्जेक्ट नव्हते बरोबर ना. ज्यावेळेला टीपीएची एक्झाम झाली सिव्हिल इंजिनिअरसाठी जर बोलायचं म्हटलं तर तुमचे स्ट्रक्चरचे सब्जेक्ट नव्हते. आता तुम्हाला त्याला कव्हर करण्याची वेळ आलेली आहे. सो सगळ्यात पहिले सुरुवात कुठून करायची स्ट्रेंथ ऑफ मटेरियल पासून सुरू करायची. समजतंय. हा मग तो सब्जेक्टला टार्गेट ठेवायचं की अरे माझ्याकडे 5-6 दिवस आहे या 5-6 दिवसामध्ये मला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल संपवायचं. ओके. मग तो झाला
की दुसरा सब्जेक्ट कोणता घेणार तुम्ही? टॉस घ्या. कोणता घेणार? टॉस घेणार. मग टॉस झाला की सॉमला एकदा रिवाइज करायचं, टॉसला परत रिवाइज करायचं. ठीक आहे. मग तिसरा सब्जेक्ट घेतला तुम्ही कोणता? स्टील. मग परत स्टील झाला की सॉमला रिवाइज करा, टॉसला रिवाइज करा, परत कशाला रिवाइज करा? स्टीलला रिवाइज करा. असे टोटल तुम्हाला किती सब्जेक्ट संपवायचे आहे? 12-13 टेक्निकलचे विषय तुम्हाला काय करायचे आहे? संपवायचे आहेत. पण हे विषय करत असताना 20 to 30% जो वेळ आहे हा आपल्याला कशासाठी राखीव ठेवायचा आहे? एमसीक्यू साठी राखीव ठेवायचा आहे. मग आता एमसीक्यू कोणकोणते सॉल्व्ह करू शकता तुम्ही? मग तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता की तुम्ही त्या ठिकाणी मॉक टेस्ट देखील त्या ठिकाणी देऊ शकता. क्लिअर. सो टेक्निकल करत असताना तुम्हाला रिव्हिजन महत्वाची आहे आणि एमसीक्यू सॉल्विंग त्या ठिकाणी महत्वाची असणार आहे. ही स्ट्रॅटेजी असणार आहे तुमची कशासाठी? टेक्निकलच्या विषयांसाठी ही स्ट्रॅटेजी असणार आहे. ठीक आहे. सो जर तुम्हाला फक्त स्पेसिफिक बीएमसी साठी जर कोर्स परचेस करायचा असेल आणि पुढच्या 45 दिवसामध्ये जर तुम्हाला सिलेबस संपवायचा असेल तर 250 तासांचा हा तुपला काय असणार आहे? कोर्स असणार आहे, ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं आपण कव्हर केलेलं आहे. या कोर्समध्येच हे बुक देखील तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवर पाठवलं जाणार आहे. फीज असणार आहे 3499 रुपये. क्लिअर. जर तुम्ही बाकीच्या एक्झामसाठी जरी तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर ही तुमची फक्त कशासाठी झाली? बीएमसी बद्दल झाली. बरोबर. त्याची फी किती असणार आहे? 3500 रुपये. आणि सर्व एक्झामसाठी पाहिजे असेल तर 500 रुपये अजून ऍड करायचे. 4000 रुपयामध्ये कंबाईन ऑल इन वन देखील बॅच तुम्हाला आपल्या ऍपवर उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. चला जाऊयात पुढे. टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट काय ठेवायचं आहे समजून घ्या. आपल्याकडे किती वेळ आहे? 90 मिनिट आहेत. 90 मिनिट आहेत. किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत? 100 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. 20 क्वेश्चन कशाचे आहेत तुमचे? जीएस जीकेचे. 20 क्वेश्चन कशाचे आहे? रिझनिंगचे. आणि 60 प्रश्न कशाचे आहेत? टेक्निकलचे. सो सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय घ्यायचंय? जीएस जीके घ्यायचं आहे. 20 प्रश्न. ठीक आहे. आणि त्याला वेळ किती द्यायचा आहे? फक्त आणि फक्त 5 ते 7 मिनिट. तुम्ही म्हणाल सर हे कसं शक्य आहे? आहे शक्य. जीएस जीकेचे क्वेश्चन असे असणार आहेत ते एकतर तुम्हाला येत आहे किंवा तुम्हाला ते येत नाहीत. जीएस जीकेचे प्रश्न असे असणार आहेत ते एकतर तुम्हाला येत आहे किंवा येत नाहीत. म्हणजे क्वेश्चन रीड केला, येतोय, येत असेल तर टिक करा, येत नसेल तर पुढे जा. किंवा रिस्क घ्यायची असेल तर लगेच त्याच वेळेला घ्या. बरोबर. क्वेश्चन रीड करायला 10 सेकंद, टिक करायला 5 सेकंद. बरोबर. 15 सेकंद मध्ये एक क्वेश्चन हा तुमचा होतो. आणि 20 प्रश्न आपल्याकडे आहे. सो मॅक्झिमम तुम्हाला 5 ते 7 मिनिट खूप झालेत. सो 5 ते 7 मिनिटांमध्ये आता ज्यावेळेला तुम्ही टेस्ट देखील देणार आहात, समजतंय ना? ज्या 50-50 टेस्ट मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्या टेस्टला 20 मिनिटचा वेळ मी दिलेला आहे. पण तुम्हाला किती वेळात सॉल्व्ह करायचे? ते 5 ते 7 मिनिटातच सॉल्व्ह करायचे. सो फायनल एक्झामची तयारी आतापासून होईल. सो जीएस जीकेला आपल्याला किती वेळ द्यायचा आहे? 5 ते 7 मिनिट. किती क्वेश्चन कव्हर झाले? 20 क्वेश्चन कव्हर झाले. वेळ किती होता? 90 मिनिट. त्यातले 5 मिनिट गेले किंवा 7 मिनिट गेले. मग आपल्याकडे किती वेळ शिल्लक राहिला? जवळजवळ 85 ते 83 मिनिट आपल्याकडे काय राहिलेत? शिल्लक राहिलेत. बरोबर. हा. मग आता लगेच रिझनिंग कडे जायचं नाहीये. मग आता करायचंय टेक्निकल सेक्शन. किती प्रश्न आहेत? 60 क्वेश्चन आहेत आणि आपल्याला वेळ द्यायचा आहे त्याला 55 मिनिट. असा सेक्शनल कोणताही त्याला टाइमलाईन नाहीये. ओके. सेक्शनल कट ऑफ पण नाहीये. पण आपण ठरवतोय की पहिल्या 5 ते 7 मिनिटांमध्ये जीएस जीके कंप्लीट करून टाकायचं. आता टेस्ट देताना देखील 5 ते 7 मिनिटांमध्ये 20 प्रश्न झालेच पाहिजेत. नंतर घ्यायचं आपल्याला टेक्निकलचं सेक्शन 55 मिनिटमध्ये 60 क्वेश्चन. मग आता आपल्याकडे जे उरलेले 25 ते 30 मिनिट आहेत हे कशासाठी देता येतील? आपल्याला रिझनिंग साठी देता येणार आहेत. कारण की हा वेळ लागणारच आहे. असं कुणीच नसेल. हा. जर तुम्ही कॅटची प्रिपरेशन करताय, बँकिंगचं प्रिपरेशन करताय तर तुमच्याकडून शक्य आहे. पण आपले सिव्हिल इंजिनिअरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून 5 ते 10 मिनिटांमध्ये किंवा 20 मिनिटांमध्ये 20 प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. तुम्हाला 25 ते 30 मिनिट राखीव ठेवावेच लागणार आहेत. आणि हे लास्टला घ्यायचे. हे जर आधी घेतलं, क्वेश्चन सॉल्व्ह झाला नाही तर तुमचा वेळ पण जातो, तुम्हाला टेन्शन पण येतं. सो हे तुमचं नंतर सॉल्व्ह होणार नाही. आधी जीएस जीके घ्यायचं. येते क्लिक करा, येत नाही सोडून द्या किंवा रिस्क घ्यायची तर लगेच घ्या. नंतर लगेच टेक्निकल आणि शेवटचे 30 मिनिटमध्ये हे 20 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि एवढी प्रॅक्टिस आपण आतापासून करतोय की तिथे गेल्यावर देखील तुम्हाला 20 पैकी 18-19 मार्क्स हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. क्लिअर. हे झालं तुमचं टाइम मॅनेजमेंट. ओके. टाइम मॅनेजमेंट नंतर जर तुम्हाला पाहिजे असेल की मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता आणि आता तुमचा सेफ स्कोर किती असेल, काही टेन्शन घेऊ नका. बघा मागच्या वेळेला अंदाजे हा कट ऑफ सांगितलं मी तुम्हाला. ओपनचा 66 च्या आसपास होता, एससीबीसी तुमचा 63 होता, ओबीसी एनटी 61 च्या आसपास होता, ईडब्ल्यूएस 57, एससी 58 आणि एसटी 51. ओके. याचे 4-5 मार्क इकडे तिकडे फिमेलचा कट ऑफ होता. ओके. हा. मग ह्या वर्षी तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे? सो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं टार्गेट हे 70 प्लस असलं पाहिजे.
ओबीसी, एससीबीसी, एसबीसी, एनटी यांचं टार्गेट किती असलं पाहिजे? 65+ असलं पाहिजे. एससी आणि एसटीचं टार्गेट देखील तुमचं किती ठेवणं गरजेचं आहे? 60+ ठेवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही फिमेल असाल तर ह्या मार्क्सपेक्षा तुम्ही 5 ते 6 मार्क कमी त्या ठिकाणी पकडू शकतात. पण टार्गेट ठेवताना ओपन आहे असं समजूनच अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. हे तुमचं टार्गेट असणं गरजेचं आहे. क्लिअर? चला आता पुढे गेल्यावर जर बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे बुक पण आहे, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, आणि व्हिडिओ कोर्स असं टोटल जर घ्यायचं असेल तुम्हाला ट्रिपल धमाका हा फक्त मिळणार आहे तुम्हाला 999 रुपयात. ओके, फ्री स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तुम्ही जर सॉम पासून सुरुवात करताय आणि तुमच्याकडे काही नाहीये बघायला, बरोबर, मटेरियल नाहीये, तर आपल्या ॲपवर जायचं AK इंजिनिअरिंग अकॅडमीच्या आणि फ्री ऑफ कॉस्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा विषय तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकणार आहात. क्लिअर? चला नेक्स्ट, ऑल इन वन एक्झाम. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, फक्त BMC बद्दल जर तुम्हाला बॅच पाहिजे असेल 3500, आणि सगळ्या एक्झामसाठी कंबाईन बॅच जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची फीज आहे फक्त आणि फक्त 4000 रुपये. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल, बरोबर ना, काहीही डाऊट असेल तर तुम्ही इथे खाली कमेंट करू शकता, किंवा माझा नंबर ऑलरेडी सगळ्यांना माहित आहे 9067051404, यावर तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.